नमस्कार. पाठच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. देशाची सौर ऊर्जा क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. यामुळे सौर ऊर्जा क्षमता 20,000 मेगावॅटवरून 40,000 मेगावॅट होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत दिली. देशाच्या विविध भागात 500 मेगावॅट क्षमतेचे 50 सौर ऊर्जा पार्क उभारण्यात येणार आहेत. 2019-20 पर्यंत उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा पार्क आणि सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारचं 8,100 कोटी रुपयांचं सहाय्य राहणार आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयामुळे देशाच्या दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षिततेमध्ये मोठं योगदान मिळणार असून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. नेपाळमध्ये उभारण्यात येणाऱ्या 900 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पासाठीच्या गुंतवणूक प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याचं गोयल म्हणाले. 500 आणि कमी मूल्याच्या चलनी नोटांचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. 1,000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा सरकारचा विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एटीएममधून पैसे मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेण्यात येत आहे असं सांगतानाच लोकांनी आवश्यक तितकेच पैसे काढावेत असं आवाहनही त्यांनी केलं. भारत आणि चीन यांच्यातले संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं उभय देशात आज पहिली धोरणात्मक चर्चा झाली. परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि चीनचे कार्यकारी उपपरराष्ट्र मंत्री झांग येसुई यांच्या अध्यक्षतेखाली आज ही चर्चा झाली. उभय देशातल्या नेत्यांच्या प्रतिनिधी स्तरावरच्या बैठका होत असून आर्थिक उलाढालही वाढत असल्याचं जयशंकर यावेळी म्हणाले. दोन्ही देशांदरम्यान सीमेवर शांतता कायम राखल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची चीनची इच्छा असल्याचं झांग येसुई यांनी सांगितलं. उभय देशातले वरिष्ठ अधिकारी या चर्चेला उपस्थित होते. उपराष्ट्रपती हामिद अन्सारी युगांडाची राजधानी कंपाला इथं दाखल झाले आहेत. युगांडाचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची ते भेट घेणार आहेत. तिथल्या भारतीय समुदायाबरोबरच ते बातचीत करणार असून भारत युगांडा व्यावसायिक मंचाच्या बैठकीलाही उपराष्ट्रपती संबोधित करणार आहेत. उपराष्ट्रपती रवांडा आणि युगांडा या 2 आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर असून 5 दिवसांच्या या दौऱ्यात पहिल्या टप्प्यात त्यांनी रवांडाला भेट दिली. मुंबईत आज उद्योग आणि मानवाधिकार या विषयावरील परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष एच.एल. दत्तू यावेळी उपस्थित होते. सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात उद्योग पद्धतीचा परिणाम उत्पादक, ग्राहक, पुरवठादार यांच्या मानवी हक्कांवर होतो असं ते म्हणाले. मानवी हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारबरोबरच उद्योग जगतावरही असते असं त्यांनी सांगितलं. मानवी हक्कांच्या रक्षणासाठी कंपन्यांनी आचारसंहितेचं पालन करायला हवं, तसंच वेळोवेळी त्याचा आढावाही घ्यायला हवा असं ते म्हणाले. सेबीनं देखील मानवी हक्कांचं रक्षण करण्याचे निर्देश कंपन्यांना दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यात काँग्रेस पक्ष मध्यावधी निवडणुकांसाठी तयार आहे असं ज्येष्ठ काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अमरावतीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. शिवसेना राज्य सरकारमधून जरी बाहेर पडली तरी हे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता नाही असं ते म्हणाले. उद्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि स्थानिक परिषदांसाठीची मतमोजणी झाल्यावर काँग्रेस हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचं सिद्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निवडणूक प्रचारात भाजप आणि शिवसेना यांनी एकमेकांवर केलेले आरोप म्हणजे केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अपयशाच्या मुद्द्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी केलेली खेळी होती, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. सैनिकांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह बोलणारे पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत आजी माजी सैनिकांनी, त्यांच्या कुटुंबियांनी आणि शेतकऱ्यांनी आज औरंगाबाद इथल्या क्रांती चौक परिसरात आंदोलन केलं. परिचारक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन यावेळी आंदोलकांनी केलं, तसंच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली. हे वक्तव्य संपूर्ण भारतीय सैन्याविरुद्ध आहे. इतक्या खालच्या पातळीचं वक्तव्य करणारा आमदार लोकप्रतिनिधी म्हणून राहूच शकत नाही, त्यामुळे त्याची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी भावना यावेळी आजी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. पंढरपुरात आज परिचारक यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला. आजी माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि अनेक सामाजिक संघटनांनी या बंदमध्ये सहभाग घेतला. परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान
राज्य महिला आयोग आज आमदार परिचारक यांना नोटीस बजावणार आहे। त्यांचं विधान परिषदेचं सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात येईल असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितलं। नगर जिल्ह्यातल्या पांगरमल इथं गेल्या आठवड्यात विषारी दारू प्यायल्यामुळे 9 जणांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ आज पुणे औरंगाबाद महामार्गावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। या प्रकरणातल्या सर्व आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली। पोलिसांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। दरम्यान या प्रकरणात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल भेट घेतली। ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली। एका राजकीय पक्षानं दिलेल्या पार्टीत ही दारू प्यायल्यामुळे विषबाधा होऊन 9 जणांचा मृत्यू झाला, तर काही जण अत्यवस्थ झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मुंबई दूरदर्शन केंद्र आणि विलेपार्ले इथल्या अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या वतीनं आज दूरदर्शन केंद्रात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दूरदर्शनमधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं। दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी या शिबिराला भेट दिली। पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवरती उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना होणार आहे। भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कामगिरी करणारा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी 2 हात करायला सज्ज झालाय। संघाची रणनीती आणि तयारीबाबत विराटनं आज पुण्यात पत्रकार परिषदेत माहिती दिली। भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असला तरी ऑस्ट्रेलियाच्या संघाला आम्ही कमी लेखत नाही असं विराट कोहली यावेळी म्हणाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।